दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण मुंबईला जातो आणि किंवा इतर शहरामध्ये जातो. पूर्वीसारखं नव्हतं की एकच रस्ता आहे. आता इतके रस्ते तयार झालेत, इतके फ्लायओव्हर तयार झालेत, अंडरग्राऊंड रस्ते तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आपण गोंधळून जातो आणि एखादा बाहेरून मनुष्य आला नवीन तर तो खूपच गोंधळून जाईल. आम्हीसुद्धा एकदा आताच मुंबईला गेलो असताना आम्ही रस्ता चुकलो. मी जवळजवळ 30 वर्ष मुंबईमध्ये नोकरी केली, अपडाऊन केलं आणि त्यामुळे मला असं वाटायचं की मला सर्व रस्ते माहीत आहेत किंवा मला सगळं काही माहीत आहे. परंतु बऱ्याच वर्षांनी नंतर आता गेल्या असताना मला ते जाणवलं की सगळीकडे फ्लायओव्हर चालू आहेत. तरी मला असं माहीत होतं की मला हा रस्ता माहीत आहे, हा रस्ता माहीत आहे, हा एरिया माहीत आहे आणि मी त्याप्रमाणे ड्रायव्हरला सांगत होतो. आणि मग एकाच फ्लायओव्हरवरून आम्ही 2दा फिरलो आणि रस्ता सापडेना. शेवटी गुगल मॅप लावला आणि गुगल मॅपच्या इंडिकेटरवरून आम्ही बरोबर मेन मुख्य रस्त्यावर आलो. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडतं. बऱ्याच वेळेस आपण ह्या जीवनामध्ये चुकतो कारण आपण आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहून आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. देवाने आपल्याला बायबल नावाचं एक इंडिकेटर दिलेलं आहे आणि त्या इंडिकेटरचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. ह्या कठीण जीवनामध्ये देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आपण भरकटून जाऊ शकतो. बघा, नीतिसूत्र 3 आणि 5 वचन काय म्हणतं? प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 अँड वर्स 5 वचन असं सांगतं की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. बऱ्याच वेळेस आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो. आपल्याला वाटतं मी करतो ते बरोबर आहे. परंतु लक्षात ठेवा, देवाचं इंडिकेटर घेण्यासाठी विसरू नका. आणि ते इंडिकेटर म्हणजे देवाचं पवित्र वचन. तेच आम्हाला मार्गदर्शन करू शकतं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 6 वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 अँड वर्स 6. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.